स्वामी समर्थ सर्वांना. तर आज मी आहे ना रांगोळीबद्दल एक वेगळी महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वांना देणार आहे. ती अशी आहे की सगळ्यात अगोदर तर हे कॉमन आहे, सगळ्यांनाच माहिती असेल की रांगोळी आपण ह्यासाठी काढतो की जर कोणी आपल्या घरी प्रवेश करत असेल तर त्याची नकारात्मक जी ऊर्जा असेल ती आपल्या दारापर्यंतच थांबेल आणि तो सकारात्मक ऊर्जेने आपल्या घरात प्रवेश करेल. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ना, आता बघा आजकालचे रांगोळी जे आहेत जे केमिकल्सनी बनलेले आहेत, ठीक आहे. पण पूर्वीची जी लोकं होती ना ती काय करायची की मोठी अशी पडवी वगैरे असायची, वरंडा किंवा ओटा असायचा, तर ती तांदळाने काढली जायची आणि त्याच्यामध्ये जे रंग भरायचे ते हळदी कुंकूचे भरायचे, ठीक आहे. पण आता ते शक्य नाही आहे, ठीक आहे. तर आपल्याकडून आहे ना अन्नदान हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे खूप पुण्याचं काम आहे. तर तुम्ही काय करायचं माहिती आहे, तांदूळाचं पीठ घ्या, त्याच्यामध्ये पिठी साखर घ्या किंवा नॉर्मल साखर घ्या आणि कुठली तरी अशी एक छोटीशी आहे ना डिझाईन काढा, ज्याने मी पुढे एक व्हिडिओमध्ये हे ॲड करत आहे, जिथे तुम्हाला मी रांगोळी दाखवते जी मी काढलेली आहे. आणि त्याच्यावरती येऊन कसे जीवजंतू म्हणजे मुंग्या येऊन ते खातात आहेत. आपल्याकडून ना अन्नदान घडत आहे. तर तुम्ही बघू शकता इथे जी मी छोटी डिझाईन काढली आहे गोलवाली डिझाईनची, त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ आणि थोडी पिठी साखर घालून ती डिझाईन काढलेली आहे, ठीक आहे. तर कसे मुंग्या येऊन ते खातात आहेत. रांगोळी ही आपल्याला करुणाभाव आणि त्याग हे शिकवते. आपण सकाळी ती रांगोळी काढतो आणि संध्याकाळी आपण ती मिटवतो. जर तुम्हाला जमत नसेल तर हप्त्यातून एकदा तरी रांगोळी तुम्ही काढत जा आणि तुम्ही अशा प्रकारे तांदळाचं पीठ आणि पिठी साखर किंवा साखर हे जी डिझाईन तुम्ही छोट्याशा याच्यामध्ये काढत जा. मी पुढे तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल, माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोटी कोटी धन्यवाद.